उमेदवारांचे मास्क घालून घरोघरी प्रचार केला जातोय। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते उमेदवारांची नवी शक्कल पाहायला मिळते। नवी मुंबईत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। नवी मुंबईत पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणुका होत असल्यानं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होते। यावर आता उमेदवारांनी चांगलाच मार्ग काढलाय। उमेदवारांचे मास्क घालून कार्यकर्ते घरोघरी प्रचार करतायत। तर उमेदवारांचे मास्क घालून घरोघरी प्रचार केले जात आहेत। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवी मुंबईत कार्यकर्त्यांनी ही नवी शक्कल लढवल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारांची ही नवी शक्कल दिसून येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, आपण पाहतोय उमेदवारांचे मास्क घालून कार्यकर्त्यांकडून हा घरोघरी प्रचार केला जातोय। कसं वातावरण नवी मुंबईत? नक्कीच अंकिता, नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच पॅनल पद्धतीमध्ये जे आहे ते मतदान होणार आहे आणि उमेदवार जे आहेत ते थोडे संभ्रमात पडलेले आपल्याला पाहायला भेटतात। प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून उमेदवारांनीच नवीन युक्ती जी आहे ती लढवलेली आपल्याला पाहायला भेटते। चक्क सांगपाड्यामध्ये उमेदवारांच्या चेहऱ्याचे मास्क घालत जे आहे कार्यकर्ते प्रत्येक घरामध्ये पोहोचत आहे आणि उमेदवाराचा चर्चा करत आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही धडपड जी आहे ती उमेदवारांची आता आपल्याला पाहायला भेटत आहे। एकूणच उमेदवारांनीच असा मार्ग काढल्यामुळे जे आहे ते आश्चर्य व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटतंय। अंकिता, निश्चित धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।